नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आज सकाळीच बऱ्याच वर्तमानपत्रामध्ये ही बातमी आहे की शिखर बँकेमध्ये जो कथित घोटाळा झाला, कथित यासाठी की जोपर्यंत कुणीही यामध्ये दोषी होत नाही तोपर्यंत ज्यांची नावं आजच्या आपल्या मधल्या ओळीमध्ये येतील त्यांना पूर्णपणे निर्दोष मानावे. कारण तो कायद्याचा ज्याला USP आपण म्हणतो की हाच आहे की जोपर्यंत एखादा व्यक्ती दोषी होत नाही तोपर्यंत तो पूर्ण अंशाने निर्दोष असतो. पण तरीही हा जो घोटाळा आहे तो इतका विजिबल आहे आणि याच्यामध्ये इतके राज्य सरकारचे घटक सुरुवातीपासून म्हणजे आधी तर श्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याच काळामध्ये ही पहिल्यांदा तक्रार आणि ती तक्रार कुणी केली तर श्री राजू शेट्टी, मेधा पाटकर आणि अण्णा हजारे या तिघांनी मिळून एक तक्रार अशी केली की महाराष्ट्रामध्ये जे शिखर बँकेच्या माध्यमातून सहकारी साखर कारखान्याचे विक्री व्यवहार झालेले आहेत त्या व्यवहारामध्ये खूप मोठा घोटाळा आहे. एकतर साखर कारखाने अवसायनात काढले गेले, ते कसे काढले गेले, ते साखर कारखाने बंद कसे पडले, ते कुणी बंद पाडले आणि मग तीच कशी मंडळी होती की ज्यांनी सहकारी साखर कारखाना चालत नाही म्हणून मग खाजगी कारखानदारीच्या माध्यमातून म्हणजे स्वतःच्या संस्थांच्या माध्यमातून हे कारखाने विकत घेतले. मग पृथ्वीराज चव्हाण यांनी या संदर्भामध्ये एक चौकशी लावली आणि त्या चौकशीमध्ये हे दिसून आलं पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळामध्ये की याच्यामध्ये काही काळबेर आहे आणि मग त्याचा ठपका हा श्री अजित पवार यांच्यासह तेव्हाच्या शिखर बँकेच्या 76 संचालकावरती ठेवण्यात आलेला होता. पण नंतर मग हे सरकार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार गेलं. नंतर श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं. त्या संपूर्ण 5 वर्षाच्या काळामध्ये या कुठल्याही प्रकरणाची चौकशी झालेली नव्हती. पण एक सामाजिक कार्यकर्ते आहेत सुरेंद्र अरोरा यांनी बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये या संदर्भातला एक जनहित याचिकेच्या माध्यमातून आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या आधी श्री राजू शेट्टी हे पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. काही तपशील मागे पुढे होऊ शकतात कारण मी हे प्रकरण एक्सटेन्सिव्हली फॉलो केलेलं असल्यामुळं यातले सर्व मोठे तपशील मला माहिती आहेत. काही तारखा मागे पुढे होऊ शकतात. सो राजू शेट्टी हे पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गेले. तिथे त्यांनी एक तक्रार दिली पण त्या तक्रारीवरती कुठेही FIR दाखल झाला नाही. मुंबईमध्ये पण त्यांनी बहुतेक रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भातली तक्रार दाखल केली होती. पण बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये श्री सुरेंद्र अरोरा यांनी एक जनहित याचिका दाखल केल्यानंतर बिलकुल विधानसभा निवडणुकीच्या आधी एक निकाल आला आणि त्यातनं बॉम्बे हायकोर्टाने असं सांगितलं की या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करावा आणि तो गुन्हा दाखल करून याची संपूर्ण चौकशी व्हावी आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून आणि मग त्यानुसार गुन्हा दाखल झाला. आणि ती पहिली नोटीस, कारण आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की एका सर्टन पद्धतीचा जर व्यवहार झाला असेल, एक मनी ट्रान्झॅक्शन असेल, काही शेल कंपन्या असतील, हा जो पैसा आहे हा पैसा गैरमार्गाने कुठेतरी वळवला गेला असेल असं लक्षात आल्यानंतर ईडीची तिथे एंट्री होती. महाराष्ट्राच्या राजकारणात ती पहिली ईडीची एंट्री होती. जेव्हा श्री शरद पवार यांना या संदर्भातली नोटीस ईडी कार्यालयाच्या वतीनं बजावण्यात आली तेव्हा श्री शरद पवार यांनी जी भूमिका घेतली त्यामुळं हळूहळू त्यांच्या बाजूनं एक सहानुभूतीचं वातावरण तयार झालं आणि त्या प्रकरणामध्ये कुठेही काही झालं नाही. मग पुढे असं झालं की देवेंद्र फडणवीस यांच्याही काळात चौकशी झालीच नव्हती. नंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्या सरकारने या संदर्भामध्ये आधी सहकार खात्याचा क्लोजर रिपोर्ट आला आणि नंतर मग आर्थिक गुन्हा शाखेचा क्लोजर रिपोर्ट आला आणि त्या क्लोजर रिपोर्टनुसार महाराष्ट्रामध्ये जे काही विक्री व्यवहार झाले, जे श्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळामध्ये असं वाटलं होतं की हा खूप मोठा घोटाळा आहे तर त्याने असं सांगितलं की हा काही घोटाळा नाही आहे आणि मग तो क्लोजर रिपोर्ट हा आर्थिक गुन्हा शाखेच्या माध्यमातून न्यायालयात दाखल करण्यात आला. आज पुन्हा आता नवीन घडामोड अशी आहे की या सुरेंद्र अरोरा यांच्याच याचिकेमध्ये या प्रकरणाची चौकशी करत असताना श्री अजित पवार आणि श्री शरद पवार यांच्याबद्दलची जी मूळ तक्रार होती त्याची कुठेही चौकशी झाली नाही अशी भूमिका याचिकाकर्त्यांनी घेतली आणि बऱ्याच याचिका या संदर्भामध्ये बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये दाखल झाल्यानंतर अजय मिसर की जे राज्याचे विशेष सरकारी वकील आहेत त्यांनी न्यायालयाला आत्ता असं सांगितलेलं आहे की आम्हाला या प्रकरणाची नव्याने चौकशी करायची आहे आणि ती चौकशी ही ईडीच्या मार्फतच केली जाईल. आणि मग आता 19 नोव्हेंबरला जी पुढची तारीख आहे त्या तारखेच्या आधी या आधीच्या सरकारनं जो क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला आहे त्या क्लोजर रिपोर्टच्या कागदपत्रांची त्यांनी मागणी केलेली आहे आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की याच्यामध्ये आम्ही पुन्हा नव्याने तपास करू. आता हा तपास कोणाचा होणार आहे तर तेव्हाचे शिखर बँकेचे अतिशय पॉवरफुल असलेले डायरेक्टर श्री अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे सर्वपक्षीय नेते मंडळी होती त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीची काही मंडळी होती आणि शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांच्यासारखी मंडळी होती. पण मुख्यत्वे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे महाराष्ट्राच्या राजकारणातले अतिशय प्रभावी असे नेते आहेत त्या सगळ्यांचा आणि बहुतांश नेत्यांचा या 76 नेत्यांच्यामध्ये सहभाग आहे. सो आता ही चौकशी जर झाली तर ह्या सगळ्यांची ती चौकशी होणार आहे.
पण आपल्याला हा जरी कथित घोटाळा आहे असं आपण म्हटलं तरी सुद्धा या कथित घोटाळ्याच्या निमित्ताने काय दिसतं आहे तर महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय राजकारणाची जी विश्वासार्हता संपलेली आहे ती विश्वासार्हता ही कशी संपली त्याचं हे उत्तम असं उदाहरण आहे की मुळामध्ये हा घोटाळा झाला होता का. जर झाला होता तर तेव्हाच्या पृथ्वीराज चव्हाण सरकारने जो अहवाल मागवला त्या अहवालावरती आधारित चौकशी तेव्हाच का नाही झाली हा बेसिक प्रश्न. जेव्हा झाली तेव्हा जो काही कथित घोटाळा होता त्यानंतर आपल्याला आठवत असेल तर शिखर बँकेवरचं संचालक मंडळच बरखास्त करण्यात आलं. त्यामुळे प्रश्न क्रमांक 1 की जर घोटाळा झालाच नव्हता तर तेव्हा शिखर बँकेचं संचालक मंडळ कसं बरखास्त झालं. दुसरं असं आहे की महाराष्ट्रात हे वास्तव आहे की महाराष्ट्रातली सहकारी साखर कारखानदारीची चळवळ ही पूर्णपणे डबघाईला गेली. अतिशय हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच सहकारी साखर कारखाने आज महाराष्ट्रामध्ये नफा दाखवत आहेत, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये लाभांश देत आहेत, योग्य तो दर देत आहेत. तेव्हा की शेजारच्या गुजरातमध्ये कालच मी बातमी वाचली आणि ती ट्विट पण केली परवा की गुजरातमध्ये FRP पेक्षा 636 रुपये प्रति क्विंटल अधिक दर शेतकऱ्यांना मिळाला. अर्थात महाराष्ट्र आणि गुजरातची तुलना करत असताना अशी एक तुलना करतात की गुजरातमध्ये जो FRP आहे तो 3 टप्प्यात देतात. पहिल्यांदा 30%, मग दिवाळीच्या तोंडावरती 30% आणि उर्वरित 40%. पण हे वास्तव आहे की गुजरातमध्ये अमूलसारखा ब्रँड असेल किंवा गुजरातमधल्या सहकारी चळवळीला आजही बिनतोड आहे. म्हणजे मला जेवढं आठवतं तेव्हा गेल्या वर्षीच्या आधीच्या वर्षीचा अमूलचा वार्षिक टर्नओव्हर हा 52,000 कोटी रुपयाचा होता. आज देशामध्ये अशी कुठलीही सहकारी चळवळ नाही आहे की ज्या ब्रँडचं मार्केट व्हॅल्यू हे काही हजार कोटी रुपयामध्ये आहे. आणि तेव्हा की जेव्हा महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रवली गेली, तेव्हा की जेव्हा महाराष्ट्रामध्ये आशियातला पहिला सहकारी साखर कारखाना उभा राहिला, तेव्हा हळूहळू ज्या वेळेला ही सहकारी चळवळ पूर्णपणे मोडीला निघाली, ती मोडीला निघाल्यानंतर त्याच्यातल्या कुठल्याही संचालकाला यासाठी जबाबदार धरलं नाही. जसं NBC आज आपण बघतोय की इन्सॉल्वेन्सी आणि बँकरप्सी ॲक्टनुसार ज्यांनी व्यापारी आस्थापना संपवल्या त्या कॉर्पोरेट्सवरती, मग त्याच्यामध्ये विजय मल्ल्यापासून ते तुमचा जो नीरव मोदी आहे, ह्या सगळ्यांना आपण जबाबदार धरलं आणि यांना जबाबदार धरून ते धरायलाच हवं होतं. त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले. यातली बरीचशी मंडळी ही परदेशात फरार आहेत. पण सहकारी चळवळीमध्ये ज्यांनी कुणी घोटाळे केले, ज्यांनी गैरव्यवस्थापन केलं, त्यापैकी एकाही मंडळीवरती गुन्हा दाखल झाला नाही. पण अप्रोक्षपणे किंवा प्रत्यक्षातपणे याच मंडळींनी पुन्हा हे सहकारी साखर कारखाने विकत घेतले आणि यावरतीच श्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळामध्ये आक्षेप ठेवण्यात आलेला होता. आणि मग त्याची चौकशी झाली आणि त्या चौकशीतनं पहिल्यांदा हे लक्षात आलं की अशा पद्धतीचं काहीतरी घडलं. मग श्री राजू शेट्टी हे शिवाजीनगर पुणे इथल्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथे त्यांनी FIR साठीची तक्रार दाखल केली, पण त्यावर FIR दाखल झाला नाही. पुढे मग सुरेंद्र अरोरा यांनीच एक जनहित याचिका दाखल केली. त्या जनहित याचिकेत खूप सारे मुद्दे हे तपासले गेले. पण त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचं सरकार श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असताना सुद्धा तेव्हाही या कथित घोटाळ्याची कुठलीही चौकशी झाली नाही. इनफॅक्ट महाराष्ट्राला आजतागायत कळलेलं नाही आहे की हा खरंच घोटाळा होता का, याच्यामध्ये श्री अजित पवार यांचा खरंच काही संबंध आहे का, याच्यामध्ये हे जे शरद पवार यांच्यासह जे 76 नगर संचालक आहेत त्यांचा खरंच काही संबंध आहे का, केवळ ही पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात घोटाळ्याची चौकशी झाली आणि त्याचा राजकीय फायदा व्हावा अशा अर्थानं भारतीय जनता पार्टीने त्याचा वापर केला. कारण जे 75,000 कोटी रुपयाच्या सिंचन घोटाळ्याचे मुद्दे होते त्या मुद्द्याचं पुढं काय झालं आणि ज्या वेळेला पहाटेचा शपथविधीचा प्रयोग झाला त्याही वेळेला हेच सगळे घोटाळे आणि अशाच तत्सम घोटाळ्याचे आरोप श्री अजित पवार यांच्यावरती होते. आणि तेच कारण होता का की श्री देवेंद्र फडणवीस यांच्याही काळामध्ये या घोटाळ्याची कुठेही चौकशी झाली नाही. पुढे तर महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या संदर्भामध्ये सहकार विभागाने 88ची चौकशी असेल किंवा या संचालकावरती पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळामध्ये जी रिकव्हरी निश्चित करण्यात आलेली होती त्या रिकव्हरीचे कुठलेही रिकव्हरी ही या सरकारच्या काळामध्ये ना भरून घेतली गेली. उलट सहकार खात्यानं आणि महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेनं हा घोटाळा नाही आहे अशा पद्धतीचा क्लोजर रिपोर्ट दिला. मला जेवढं आठवतं त्यानुसार पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळातल्या चौकशी दरम्यान साधारणपणे 1,000 कोटी रुपयाची आर्थिक निश्चिती ही या संचालक मंडळावरती करण्यात आलेली होती. पण या संदर्भामध्ये सुद्धा पुढे काहीही झालं नाही. आणि मग आता हा क्लोजर रिपोर्ट आल्यानंतर पुन्हा या क्लोजर रिपोर्टला वेगवेगळ्या मंडळींनी उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिल्यानंतर आत्ताची ही लेटेस्ट डेव्हलपमेंट आहे की याच्यामध्ये
पुन्हा नव्याने आम्ही चौकशी करू आणि ईडीच्या माध्यमातून ते करू असं सांगितलं जाते. मधल्या काळामध्ये राजू शेट्टी यांनी सुद्धा आपली राजकीय भूमिका बदलली आणि मी त्यांना 3 ते 4 वेळेच्या मुलाखतीमध्ये विचारलेलं होतं की या संदर्भामध्ये तुमची भूमिका काय. सरप्रायझिंगली त्यावेळेला त्यांनी अशी भूमिका घेतली की हे केवळ राजकीय कारणासाठी वापरलं जात असलेलं हत्यार आहे. याच्यामध्ये जर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची चौकशी व्हायला हवीच, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची चौकशी व्हायला हवी. शेतकरी चळवळीतल्या नेत्यांनी अशी भूमिका घेणं हे त्यावेळेला फार आश्चर्यकारक वाटलं होतं. त्यांचे ते 3 ते 4 ज्या मुलाखती मी घेतलेल्या आहेत त्या सर्व मुलाखती यूट्यूबवरती अवेलेबल आहेत आणि प्रत्येक वेळेला मी त्यांनी हीच प्रश्न विचारलेला होता की तुम्हाला ह्या कथित घोटाळ्यामध्ये कुठेतरी असं वाटतं का की याची मुळापासून चौकशी व्हायला हवी. आता हा झाला राजकारणाचा भाग. म्हणजे इथे सगळे सर्वपक्षीय नेते मंडळी ही एकमेकांना प्रोटेक्ट करतात का असा प्रश्न पडावा, अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या डेव्हलपमेंट आहेत. पण दुसरा जो प्रश्न आहे तो असा आहे की महाराष्ट्राची जी भव्य दिव्य अशी सहकारी चळवळ होती, त्या सहकार चळवळीला मोडीत काढण्यासाठी जे जे घटक कारणीभूत ठरले त्या घटकावरती केव्हा तरी कशा तरी स्वरूपाची रिस्पॉन्सिबिलिटी आपण फिक्स करणार आहोत का. असेल तर, आणि जर ती करणार नसू तर मग राजकारण्यांच्या एकूणच वावराबद्दल, त्यांच्या वेळोवेळी त्यांनी घेतलेल्या राजकीय भूमिकेबद्दल जे आज लोकांच्या मनामध्ये मोठं असं प्रश्नचिन्ह तयार झालेलं आहे, ते प्रश्नचिन्ह तुम्ही कितीही वेगवेगळ्या भूमिका घेतल्या तर ते प्रश्नचिन्ह तोपर्यंत का मिटणार नाही की जोपर्यंत तुम्ही या कथित घोटाळा किंवा अशा कुठल्याही तत्सम घोटाळ्या संदर्भामध्ये योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पारदर्शी पद्धतीनं करणार नाहीत. आणि आता तर काय झालं की भारतीय जनता पार्टीमध्ये जे लोक सहभागी होत आहेत त्यांच्याबद्दलची कुठलीही चौकशी होत नाही, हे आता पूर्णपणे एस्टॅब्लिश झालेलं असं सत्य आहे. आणि म्हणूनच आपण थांबूया. मधल्या वेळेमध्ये मला असं वाटलं की जर महाराष्ट्रातल्या सहकारी चळवळीत जे काही दानादान उडालेली आहे, कारण एक जिल्हा बँक बुडते तेव्हा काय होतं ह्याचं उस्मानाबाद जिल्हा बँक हे उदाहरण आहे की जेव्हा श्री पवनराजे यांच्या काळात आणि श्री पद्मसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बँक चालत असताना अतिशय त्याला आपण गैरव्यवस्थापन म्हणू, असं गैरव्यवस्थापन होऊन ती जिल्हा बँक बंद पडली. 500-550 कोटी रुपये हे जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्या व्यवहारावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं. परिणाम हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ही एकच जिल्हा बँक नाही आहे, तर नांदेड जिल्हा बँक, धुळे जिल्हा बँक, परभणी जिल्हा बँक, औरंगाबाद जिल्हा बँक, सोलापूर जिल्हा बँक, कोल्हापूर जिल्हा बँक, सांगली जिल्हा बँक, अशा अनेक जिल्हा बँकेच्या व्यवहाराविषयी आज मोठं असं प्रश्नचिन्ह आहे. आणि या प्रश्नाची उत्तरं अतिशय प्रामाणिकपणे महाराष्ट्राला द्यावीत असं एकाही राजकीय पक्षाला वाटत नाही. मग भलेही त्या राजकीय पक्षाचा त्या सरकारवरती पूर्णपणे होल्ड असेल. थांबूया आपण इथे. प्रयत्न आपण काय करतो आहे की मधल्या वेळेमध्ये एक महत्त्वाची आजची घडामोड, या घडामोडीचा आढावा आपण घेतो आणि त्यातलं जे मागचे तपशील आहेत, पुढचे तपशील आहेत, ते तसे का आहेत हे माझ्या आकलन क्षमतेनुसार महाराष्ट्राला सांगण्याचा आपण प्रयत्न करतो. हे प्रयत्न तुम्हाला आवडत आहेत असं दिसतंच आहे. माझे आणि ABP माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत, यूट्यूब आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे, ते सगळे फॉलो करायला लागा. तुमच्या चांगल्या सूचनांचं स्वागत आहे. थांबूया. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.